भातकुली तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे। हजारो लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसल्याने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण होऊ शकते। त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करावा असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे। भातकुली तहसील कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे हजारो लाभार्थी आहेत, ज्यांना थेट डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात पेमेंट मिळते। मात्र आधार अपडेट नसल्यानं अनेकांना पेमेंट मिळण्यात अडथळे येऊ शकतात। याआधी तलाठी आणि तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना आधार अपडेट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। तरीही 3000हून अधिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक नसल्याने ते वेळेवर अपडेट करू शकले नाहीत। यामुळे तहसील कार्यालयात एकाच वेळी मोठी गर्दी उसळून असून नागरिकांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात नायब तहसीलदार मंगेश सोळंके यांनी सांगितले की लाभार्थ्यांनी तातडीने आधार अपडेट करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्या खात्यात सरकारकडून येणारा हप्ता वेळेत जमा होईल। मागील 1 वर्षापासून जे संजय गांधी श्रावणबाळचे लाभार्थी आहे त्यांना आपण गाव पातळीवर आधार कार्ड अपडेट करून ते आधार बेसवर गव्हर्नमेंटला पैसे त्यांच्या खात्यात जमा करायचे असल्याने पाठवत आहे। तलाठ्यांनी याकरिता त्यांचा वारंवार फॉलोअप घेण्यात आला, परंतु अनेक लाभार्थ्यांनी जे आहे अजूनही जवळपास 3000 लाभार्थ्यांनी त्यांचे आधार अपडेशन करून घेतलेले नाही। अशा लाभार्थ्याकरिता शासनाने आपल्याला फेब्रुवारी एंड ही डेडलाईन दिलेली आहे। त्यांच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे फक्त जाणार, त्यानंतरचे त्यांच्या खात्यात पैसे जाणार नाही आहे। त्याकरिता आपण गावोगावी ज्यांनी हे जोडून घेतलेले नाही त्या अशा लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहे आणि नोटिसा देऊन आपण हे लाभार्थी बोलावलेले आहे की जेणेकरून त्यांच्या कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये। आणि सध्या जे आहे तर त्यांच्या आधारानुसार ज्यांच्या आधारमध्ये काही प्रॉब्लेम आहे, आधार अपडेट नाही आहे, अशांच्या मोबाईल नंबरवर एक OTP जातो। त्या OTPनुसार त्यांचं जे आहे आधार व्हेरिफिकेशन होऊन त्यांच्या खात्यात DBTद्वारे पैसे जाणार आहे। त्याकरिता मी समस्त संजय गांधी श्रावणबाळ लाभार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर त्यांचे आधार अपडेट करून घ्यावे व ते आधार अपडेट मोबाईलशी जोडून त्यांनी त्याबाबतची माहिती या कार्यालयात सादर करावी। भातकुली तहसील कार्यालयात आधार अपडेट करण्यासाठी झालेल्या या गर्दीमुळे अपंग आणि निराधार लाभार्थ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाने यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, जेणेकरून वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांना सहज सेवा मिळू शकेल। आता पुढील काही दिवस ही प्रक्रिया सुरळीत चालेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।